मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्यांवर बोलतोय. अध्यक्ष महोदय, मी यापूर्वी सांगितलेलं आहे की डबल इंजिन सरकार म्हणून आपण महाराष्ट्रभर मतं मागितली. त्याचं मेन इंजिन फेल व्हायला लागलेलं आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बजेटमध्ये आपल्या अपेक्षित महसुलात सर्वात घट कोणत्या करेतर महसुलात झालेली आहे तर केंद्र सरकारकडून येणाऱ्या पैशात जवळपास 24,361 कोटी रुपये यावर्षी कमी येणार. केंद्राचं बजेटमध्ये त्यांनी कमी केले म्हणून आपल्याला कमी येणार. मी हा मुद्दा मांडला तर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं की 12-13 साली एवढे केंद्रातनं पैसे आले आणि आता एवढे येत आहेत. अहो, इकॉनॉमी वाढत जाते तसा कर वाढतो आणि कर वाढल्यावर डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेस केंद्र सरकारचे वाढणारच आहेत. केंद्राच्याकडे गोळा झालेले कर वाटप होत असताना आपल्याला आपला वाटा मिळतच असतो, त्यात काही कौतुक नाही. पण अडचण ही आहे की या वर्षी केंद्र सरकारने, आमचा मुद्दा हा आहे की केंद्र सरकारने 24,361 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आपल्या राज्याला दिलेले नाही. अध्यक्ष महोदय, बांधकाम खात्याचे कोण मंत्री आपण तुम्हाला कागदच देतो नंतर. अध्यक्ष महोदय, रस्ते बांधा, मेट्रो बांधा, एलिव्हेटेड मार्ग बांधा, आमचा पाठिंबा आहे. पाठिंबा नाही असं नाही, पण काय दराने बांधावेत? भातखळकर साहेब, जरा तुम्ही 2 मिनिटं आकडे ऐका, मग तुम्हाला लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, गडकरी साहेबांनी नुकतेच महाराष्ट्रासाठी 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रस्त्यांचे प्रकल्प घोषित केले. नवी मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी 130 किलोमीटर लांबीचा रस्ता 15,000 कोटी रुपयाचा, प्रति किलोमीटर 115 कोटी आणि प्रति मीटर त्याचा खर्च 11,53,000 रुपये. दुसरा रस्ता त्यांनी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर जाहीर केला. 6 लेन ऍक्सेस रिस्ट्रिक्टेड म्हणजे एक्सप्रेसवे, जवळपास 374 किलोमीटर लांबीचा रस्ता, किंमत 19,142 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 51 कोटी रुपयात ते रस्ता करणार, म्हणजे प्रति मीटर 5,11,000 रुपये. जनकल्याण एक्सप्रेसवे, ज्याचा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, करतायत गडकरी साहेब, 450 किलोमीटर लांब, किंमत 36,000 कोटी, प्रति किलोमीटर 80 कोटी रुपये खर्च होणार, प्रति मीटर 8 लाख रुपये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर याचाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, गडकरी साहेब करतायत. 192 किलोमीटर लांबी, 14,886 कोटी रुपये खर्च, म्हणजे प्रति किलोमीटर 77 कोटी रुपये आणि प्रति मीटर 7,75,000 कोटी. आता आपल्या राज्य सरकारने जे टेंडर काढलं किंवा घोषणा केल्या, त्यामध्ये पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी मार्ग आमच्या अमोल कोल्हेनी तळेगाव चाकण, चाकण शिक्रापूर, हडपसर यवत याच्यासाठी फार मागण्या केल्या. आता ती फलद्रूप झाले. पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी, खर्च 7,154 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एकाचा 51 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च, 80 कोटी रुपये खर्च, 77 कोटी. राज्य सरकार खर्च करताना प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये खर्च करणार, म्हणजे मीटरला 13,40,000 रुपये. तळेगाव ते चाकण 25 किलोमीटर उन्नत मार्ग 6,499, प्रति किलोमीटर 249 कोटी, म्हणजे प्रति मीटर 25,90,000. चाकण ते शिक्रापूर लांबी 28 किलोमीटर 6 पदरी, खर्च 5,232 कोटी, प्रति किलोमीटर 186 कोटी, प्रति मीटर 18,86,000. हडपसर यवत 31.5 किलोमीटर लांबी, खर्च 5,262, प्रति किलोमीटर 167 कोटी, प्रति मीटर 16,70,000. उत्तन ते विरार हा सागरी सेतू 55 किलोमीटर 58,754 कोटी, प्रति किलोमीटर 1,068 कोटी रुपये
आणि प्रति मीटर 1,06,00,000 रुपये हा खर्च हा बांधकाम खात्यावर रस्ते बांधताना तुम्ही करताय. गडकरी साहेब किती करतायत? 50-60 कोटी रुपये किलोमीटरला. तुम्ही किती करताय? 259 कोटी, 134 कोटी, 186 कोटी, 167 कोटी. आणि हे कमी झालं म्हणून काय? उत्तम ते विरार सागरी सेतू प्रति किलोमीटर 1,068 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, NHAI ही देशातली संस्था, गडकरी साहेब त्यातनं रस्ते बांधतात आणि आपण MSRDC, MMRDA वगैरे आपले बऱ्याच एजन्सीज आहेत. हे आकड्यांचा फरक जर बघितला तर माणसाला आकडी येईल अशी परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पैशाची लूट आहे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचा हा अधिकार आहे. मग लोक म्हणायला लागली तिजोरीवर डल्ला मारताय, तर त्यात लोकांची चूक आहे. माझं तर मत आहे हा डल्ला नाही, हा दरोडा आहे. एवढे पैसे खर्च करून बिचाऱ्या जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला तर मी अजूनही सत्कार करायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, दुय्यम दर्जाचे रस्ते बनतात. NHAI कमी पैशात रस्ता बांधते, रस्त्याचा दर्जा उत्तम असतो. माझ्याकडे पेठ टू सांगली गडकरी साहेबांनी रस्ता बांधलाय. कुणी या, एवढा स्मूथ रस्ता कदाचित राज्यात एवढा दुसरीकडे नसेल. पण तुम्ही राज्य सरकारने बांधलेल्या रस्त्यांवर जाऊन या. आपल्या सोलापूर जिल्ह्यातले रस्ते असतील, आमचे पंढरपूरकडे जाणारा सांगली जिल्ह्यातला रस्ता असेल, जतकडे जाणारा. अध्यक्ष महोदय, दर्जा सुमार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे सरकारला, रस्ते बांधा, रस्त्याला पाठिंबा आहे माझा. पण NHAI ला म्हणजे गडकरी साहेबांना हे रस्ते बांधायला आपण अधिकार द्या. गडकरी साहेबांना हा रस्ता द्या. आपले हजारो कोटी रुपये वाचतील. आणि आधीच राज्य 11 लाख कोटीवर गेलेलं आहे. हे रस्त्यांच्या घोषणा सोडून हे रस्ते ज्यावेळी होतील त्यावेळी 4-5 लाख कोटी रुपये ते वाढणार आहेत. आणि त्यामुळं 15-16 लाख कोटी, आपण सारखं सांगतो आम्ही 18 आणि 20% आत आहे. आपण हे सगळे घोषणा ज्या बजेटच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत त्या बजेटच्या पुस्तकात नाहीत. बजेटरी प्रोव्हिजन एक नव्या पैशाची नाही आहे. आणि त्यामुळे त्या अतिरिक्त पुरवणी मागण्या नाममात्र तुम्हाला 1,000 रुपयाच्या पुढच्या अधिवेशनात दिसतील. 31 मार्चला यांना 700-800 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर जसा निर्णय होईल कॉन्ट्रॅक्टरचा त्यावेळी त्याला ऍडव्हान्स दिले जातील. आणि अध्यक्ष महोदय, पुढच्या 2-2.5 वर्षात या रस्त्यांसाठी 4 रस्ते करावेत का? तर यस, करावेत. हे जे रस्ते आहेत ना, पुणे ते शिरूर, तळेगाव ते चाकण, चाकण ते शिक्रापूर, हडपसर यवत, उत्तन ते विरार, हे रस्ते झालेच पाहिजेत. आमचा पाठिंबा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केंद्र सरकारमध्ये ह्या योजना मंजूर केल्या होत्या. त्यावेळी अगदी गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिलेल्या. आणि नंतर काही प्रश्न तयार झाले, गडकरींच्या अधिकारांवर मर्यादा आली आणि मग हे राज्य सरकार करतंय. पण करा, पण करत असताना खर्च किती याचं भान ठेवा, एवढीच माझी विनंती आहे. उरलेल्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही पैसे देत नाही वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. ते किती वेळा बोलायचं हेच आता बोलून बोलून कंटाळा आलेला आहे कॉन्ट्रॅक्टरांच्या बाबतीत. मग ते तरी करा काहीतरी. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागावर मी बोलतोय की 1800 सहकारी पाणी पुरवठा राज्यात आहेत. 20 थकबाकीचा मुद्दा हळूहळू गंभीर झालेला आहे. अध्यक्ष महोदय, 20 दरामध्ये राज्य सरकारने एक नियामक आयोगाच्या आदेशाने 1 एप्रिल 2025 ला प्रति युनिट 5 रुपये 16 पैशाची वाढ झाली. राज्य सरकार अनुदान देते, पण चढ्या दराने योजनांना पैसे भरावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून अध्यक्ष महोदय, 30-40 वर्षापासून संस्थांची थकबाकी, चालणाऱ्या संस्थांची आता थकबाकी 70-80 कोटी झालेली आहे. आमच्या मतदारसंघात लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत, जवळपास 3,78 लाख रुपये ही थकबाकी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजना ज्या आहेत त्याच्यात प्रत्येक माणसाप्रमाणे आपण HP काढलं तर 1 आणि 1.5 आणि 2 HPच्या आत सगळ्यांच्या वाट्याला हॉर्स पॉवर येतात. आपण 7.5 हॉर्स पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. मग या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना त्याचा का लाभ देत नाही?
हा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून कृषी संजीवनी योजनेत या संस्थांची थकबाकी सवलत योजनेत समाविष्ट करावा. त्यांना लाभ देऊन थकबाकी निरंक करण्यासाठी ऊर्जा विभागाने तातडीने निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, ग्राम विकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जर नवीन स्ट्रीट लाईट लावायला गेला तर MSEB सांगतं आधी थकबाकी भरा. आज महाराष्ट्रातल्या जवळपास 90% ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या प्रकरण प्रलंबित आहेत. MSEB सांगतं पैसे भरा. अध्यक्ष म्हणजे हा गोंधळ झालेला आहे. राज्य सरकार भरत होतं, मग जिल्हा परिषदा भरत होत्या, ग्रामपंचायत भरणार, परत राज्य सरकार भरणार. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेच्या सदस्यांना विचारा की तुमच्या गावात MSEB ला विचारलं तर नवीन स्ट्रीट लाईटचे पोल टाकायला ग्रामपंचायत ठराव करते, इकडे 10 पोल द्या. आमदार जातात, पोल मागतात. आमदारांनी अगदी आमदार फंडातनं जरी पोल उभे केले तरी लाईन द्यायला MSEB तयार नसते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे ती राज्य सरकारने एकरकमी भरावी आणि इथून पुढे सांगावं आता इथून पुढे ग्रामपंचायतीने पेमेंट करा. पण मागचं सगळं माफ. आता सगळ्या आमदारांचा प्रश्न आहे साहेब, 288 आमदार, कुठलाही आमदार ग्रामीण भागातला आहे त्या कुणालाही खासगीत आपल्या पार्टी मिटिंग मध्ये विचारा की हे केलं तर चालतंय का, पाठिंबा नाही मिळाला तर बघा, कारण सगळ्यांचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आता सोलरला मुख्यमंत्री महोदय म्हणतात 16,000 मेगावॅट आम्ही ऍग्रिकल्चर पंप साठी तयार करणार आहे. राज्य सरकारने हे काम दिलं, लेटर ऑफ क्रेडिट 4 कंपन्यांना दिलेलं रद्द करावी लागलं, कारण ज्या पद्धतीने अपेक्षाप्रमाणे ते काम करणं अपेक्षित होतं. वरच्या सभागृहात आमच्या अंबादास दानवे साहेबांनी हा प्रश्न मांडला आणि जवळपास अध्यक्ष महोदय त्यांनी बरेच सिरियस अलिगेशन्स केलेले आहेत. जवळपास 10,000 कोटीचा स्कॅम आहे वगैरे वगैरे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, मला तो तपशील माहित नाही. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फेक बँक गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या कंपन्यांनी आणि बऱ्याच कंपन्या या सोलर ऍग्रिकल्चर फीडर प्रोजेक्ट त्यांनी सबमिट केल्या. त्यात फॅब्रिकेटेड बँक गॅरंटी दिलेली आहे आणि ते शेकडो कोटी रुपयाच्या दिलेल्या आहेत आणि डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट दाखवलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मला वाटतं की MSEBने यात लक्ष घातलं पाहिजे आणि आजच्या उत्तरात सांगितलं पाहिजे की नक्की काय घोटाळा आहे, म्हणजे राज्याला कल्पना येईल. कारण मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ड्रीम प्रोजेक्ट मध्येच घोटाळा व्हायला लागला तर तुमच्या सगळ्यांच्या विषयी शंका निर्माण होईल, अशी माझी आपल्याला सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ग्राम विकास विभागातही मी मगाशी सांगितलं तसं भांडवली खर्चात अध्यक्ष महोदय घट झालेली आहे. 24-25 मागच्या वर्षी तरतूद 8,952 कोटी रुपये होती. आता ती सुधारित अंदाजानुसार 7,400 कोटीवर आली. आता यावर्षी बजेटमध्येच कमी केलेलं आहे, 6,327 कोटी. अध्यक्ष महोदय, ग्राम विकास मंत्री ग्रामीण भागातल्या जनतेच्या राहणीमानात सुधारणा करावी यासाठी भांडवली खर्चाची मागणी वित्त विभागाकडे करतात आणि ग्राम विकासाकडेच राज्य सरकारचं लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो. मी परत सांगतो, मेन इंजिन फेल झालं त्याचं दुसरं उदाहरण साहेब देतो आपल्याला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकारने 24-25 मध्ये 17,871 कोटी रुपये खर्च केला. मागच्या वर्षी 25-26 मध्ये तरतूद 19,000 कोटी होती, पण अंदाजात सुधारित अंदाजात ती 1,300 कोटीवर आली. या वर्षी तर 450 कोटी रुपये तरतूद केली. राज्य सरकारने 24-25 मध्ये 530 कोटी रुपये खर्च केले या योजनेवर. सन 25-26 मध्ये 1,000 कोटीची तरतूद त्यांनी 700 कोटी केली आणि या वर्षी राज्य सरकारने तरतूद 300 कोटी रुपये दिली आहे. म्हणजे आपण पैसेच खर्च करणार कमी करायला लागलोय. हे या ठिकाणी मी किती मोठ्या तोंडानं भाषण केलं की या वय त्या वय त्या वय या करतो. 10 ट्रिलियन डॉलरची कधीतरी होईलच, काय त्याला काय तुम्ही आम्ही काय करावं लागत नाही, ते हळूहळू जातेच तिकडे. पण गावातल्या खेडेगावातले रस्ते, लाईट, पाणी हे बंद पडायला लागले आणि आपण पुढे बघायला लागलोय. हे माग म्हणतात ना, मराठीत म्हण आहे, मागचं सपाट आणि पुढचं पाठ. तसं होऊ नये तर मागचं भक्कम करा आणि मग पुढे जावा, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय,
ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामाची पण बिलं थकलेली आहेत. ते पैसे कधी देणार नाही थकलेली तर ठीक आहे, मग मी माहिती तुम्हाला देतो, नसेल तर हरकत नाही, माझी तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेचं काय आहे? अध्यक्ष महोदय, तेच तसंच झालं. 24-25 मध्ये केंद्र सरकारने 60% हिस्सासाठी 32,000 कोटी दिले. 25-26 ला 54,000 कोटीची व्यवस्था 32,000 कोटीवर आणली. 22,000 कोटीची मागच्या वर्षी कपात 25-26 ला केली. 26-27 ला आता त्यांनी 54,000 कोटी रुपये दिलेले आहेत. पण मला खात्री आहे की ती तरतूद कमी होईल, तर त्यांच्या डोक्यावर 225 कोटी 225 लाख कोटी रुपयाचं केंद्र सरकारच्या डोक्यावर कर्ज आहे. अध्यक्ष महोदय, 24-25 ला महाराष्ट्र शासनाला केंद्राकडून 3,177 कोटी मिळाली. 25-26 ला 3300 कोटी अपेक्षित होती, पण 2600 कोटी रुपयेच आपल्याला अध्यक्ष महोदय आले. आणि अध्यक्ष महोदय, 25-26 मध्ये 6,000 कोटी अपेक्षित आहेत. मला वाटतं की ते काय मिळतील अशी काय परिस्थिती नाही. 6,000 कोटी म्हणजे 3-4 हजार कोटी रुपये आले तर आपलं नशीब. तसंच गुलाबराव पाटील साहेबांचं मी त्या दिवशी त्यावर बोललो. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार घोषणा फार करतं, पण आपल्याला खाली पैसे देत नाही. आणि म्हणून मी मगासपासून सांगतोय की मेन इंजिन फेल व्हायला लागले. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सगळ्यांनी म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करता करता आपल्या डोक्यावरचं कर्ज तिप्पट वाढलं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आराराबांच्या नावानं आमच्या सुंदर गाव योजनेत पण कपात केलेली आहे. यामध्ये या योजनेत जाहिरातीचा खर्च गंमत बघायला पाहिजे. जाहिरातीच्या खर्चात कपात करण्यात आलेली नाही. पंचायत राज योजनेत सन 25-26 मध्ये 45 कोटी तरतूद होती, त्यामध्ये 21 कोटी जाहिरातीसाठी. आता अध्यक्ष मध्ये काय बोलायचं सांगा तुम्ही. मला पाठिंबा आहे पूर्ण. तुमच्या पालकमंत्र्यांचा फोटो सगळ्या महाराष्ट्रभर गेला पाहिजे, माझाही त्याला पाठिंबा आहे. पण जाहिराती एवढ्या खर्च करायच्या हे काय बरोबर आहे का? आणि त्यामुळे अध्यक्ष ठीक आहे, खर्च कमी करायची आयडिया सांगतो. तुमच्या एकट्याचाच फोटो द्या, बाकीचे 4 फोटो कमी करा. म्हणजे मग मी मागे घेईन. या देखील 290 कोटी रुपये योजनेवर जाहिरातीवर 21 कोटी रुपये खर्च करणार आहेत. प्रोव्हिजन आहे, बजेटरी प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, खर्च नाही करत, खरं नाही. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा ग्रामविकास खात्याचा आहे की सन्माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी मध्ये जाहीर केलं, खुश होऊन एकदम चांगल्या मूड मध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात घरपट्टी 50% माफ करतो, पाणीपट्टी 50% माफ करतो. घरपट्टी तर घरपट्टी माफ जर महाराष्ट्रभर झाली, हा तर झाली तर लोकांना फार मोठा फायदा होईल. त्यातले थकलेले जे आहेत त्या थकलेल्यांसकट ती माफी असं मी समजतो. पण स्ट्रीट लाईटचा अभियान कालखंडात आणि स्ट्रीट लाईटचा जो मुद्दा आहे तो आपण लक्षात घ्यावा अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाचा आहे, पण सभागृहात अनेकांना बोलायचे, तेही असेच मुद्दे आहेत, पैसे खर्च झालेले नाहीत वगैरे वगैरे वगैरे. अध्यक्ष महोदय, उच्च तंत्र शिक्षण विभाग, आदिवासी विभागाचे उईके साहेब नाहीत म्हणून त्यावर बोलत नाही. उच्च तंत्र शिक्षण विभागाचा शेवटचे विभाग घेतो. अध्यक्ष महोदय, मागे बसले. अध्यक्ष महोदय, इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, उन्नत महाराष्ट्र अभियान म्हणून एक महाराष्ट्रात कार्यक्रम आहे. अभियांत्रिकी इतर उच्च शिक्षण संस्थांना ग्रामीण भागातील समस्यांना जोडून स्थानिक पातळीवर त्यावर उपाय शोधणे हा या योजनेचा हेतू आहे. अध्यक्ष महोदय, याची अंमलबजावणी बघा. या वर्षी तरतूद 51 कोटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 51 कोटीतले 50 कोटी रुपये खोतकर साहेब 50 कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि योजनेवरती 1 कोटी रुपये आहेत. त्यामुळे जाहिरातीत किती इंटरेस्ट ठेवायचा, ह्याला काय मर्यादा आहेत का? आणि अध्यक्ष महोदय, 24-25 ला देखील 4 कोटी खर्च झाला, 3 कोटी जाहिरातीवर केला. तुम्हाला पटत नसेल तर चेक करा, माझे आकडे माहिती काढूनच सांगतोय मी. अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक W3 पृष्ठ क्रमांक 41 वर याचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, याबद्दल आम्ही उगाच असं म्हणत नाही की सरकार मोकळ्यात जाहिराती करते. तुमचा फोटो जर जाहिरातीत अध्यक्ष महोदय असला तर आमची तक्रार नाही. तेच फोटो बघून महाराष्ट्रही कंटाळायला लागलाय.
त्यामुळे व्हरायटी पण जाहिरातीत नाही अध्यक्ष होते. आणि किती खर्च, 51 कोटीची योजना, 50 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च. तुम्ही सतसत विवेक बुद्धीवर छातीवर हात ठेवून सांगा हे योग्य आहे म्हणून. तुम्ही मला, माझा तुमच्यावर फार विश्वास आहे, तुम्ही सांगाल हे चुकीचं आहे, वरनं आदेश द्या की परत असं काही करू नका म्हणून. अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान तुम्हाला माहिती आहे ना, माझी टर्म किती झाल्या, 2013 साली सुरू करण्यात आली. याचं नाव बदलून आता PM उषा करण्यात आलेलं आहे. दर्जेदार शिक्षण, पायाभूत सुविधा, संशोधन, नवकल्पना यासाठी विद्यापीठांना सहायता दिली जाते. 24-25 मध्ये 11 कोटी, 11.5 कोटी खर्च केला. 25-26 मध्ये 2,500 कोटी रुपये बजेट होतं. फक्त सुधारित करून 2,500 कोटीचे 255 कोटी केले. अध्यक्ष महोदय, यावर्षी फक्त 10% तरतूद प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. 26-27 ची तरतूद पण अखेर फक्त 105 कोटी रुपये केली आहे. अशीच योजना 2023 साली सुरू करण्यात आलेली परिस्पर्श नॅकचे मूल्यांकन वाढीसाठी कॉलेजला मदत करायची. 24-25 ला 28 लाख रुपये खर्च केला. मागच्या वर्षी तरतूद 1.5 कोटी होती. या वर्षी 1,000 म्हणजे योजना बंद करायचा प्लॅन करायचं ठरलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, सगळी महाविद्यालय नॅक अमानांकित झाली असतील असा गैरसमज राज्य सरकारचा असावा, म्हणून ही योजना बंद करण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं हेच म्हणणं आहे की राज्य सरकार ज्या पद्धतीनं बजेट मांडतंय, ज्या बजेटच्या डिमांडवर आज चर्चा होते, त्या प्रत्येक मुद्द्याला तपशिलात जाऊन यांनी खोलात जर स्पष्टीकरण दिलं. आम्ही बजेटवर केलेली भाषणं राहिले बाजूला आणि यांचं उत्तर तिसऱ्याच दिशेने गेलं. त्यामुळे आम्ही जे बजेटच्या वेळी भूमिका मांडली, जे मुद्दे मांडले, आजही आम्ही जे पुरवणी मागण्यात मुद्दे मांडतोय, त्याला टू द पॉइंट उत्तरं जर विधानसभेत मिळाली तर मंत्री महोदयांकडून तर अधिक आनंद होईल असं वाटतंय. मी माझे आपली बेल मारल्यामुळे आपल्या आज्ञेत राहून मी माझे भाष्य संपवतो. डॉक्टर किरण लाटे. अध्यक्ष महोदय,